केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये वृत्तपत्रांचे रकाने, टीव्हीवरचे, दूरदर्शनवरचे कार्यक्रम, आकाशवाणीवरचे कार्यक्रम यांच्यामध्ये प्रामुख्याने जो विषय चर्चेला जातो तो म्हणजे केंद्र सरकार येतं अंदाजपत्रक कसं तयार करणार, त्याच्यामध्ये कुठची आर्थिक धोरणं ही आपल्याला अनुभवायला मिळणार, अशा प्रकारची चर्चा निर्दय अर्थतज्ञ, सामाजिक संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या संघटना, राजकीय नेते, अर्थमंत्री आणि निर्दय संघटनांची शिष्टमंडळ अतिशय समरसून करत असतात. आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 28 किंवा 29 फेब्रुवारीला तर एखाद्या क्रिकेटच्या मॅचच्या साठी ज्याप्रमाणे लोक टीव्हीच्या समोर बसतात तशा प्रकारे अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी टीव्ही समोर आणि रेडिओच्या समोर मोठी गर्दी झालेली असते. खरोखर या अर्थसंकल्पामध्ये, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये असं असतं तरी काय की ज्याच्यामुळे संपूर्ण देशभर अर्थतज्ञांपासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत इतकी उत्सुकता अगदी शिगेला पोचलेली असते. आज आपल्या समोर या विषयाची माहिती देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी डॉक्टर राजेश परचुरे यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर राजेश परचुरे हे पुण्याच्या नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी या अखिल भारतीय संस्थेमध्ये संशोधन आणि अध्यापनाचं काम करतात. डॉक्टर राजेश परचुरे, नमस्कार. नमस्कार. मी एक तुम्हाला अगदी साधा सोपा पहिला प्रश्न आमच्या प्रेक्षकांसाठी विचारतो. केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय? अगदी थोडक्यात 2 वाक्यात तुम्ही सांगू शकाल का? केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केंद्र सरकारचं पुढच्या वर्षीचं किती पैसे त्यांच्याकडे जमा होणार आहेत आणि किती पैसे ते खर्च करणार आहेत याचा अंदाज सांगणारं जे पत्रक असतं त्यालाच बजेट किंवा केंद्रीय अर्थसंकल्प असं म्हणतात. मग आता हा केंद्रीय अर्थसंकल्प हा दरवर्षी फेब्रुवारीमध्ये जाहीर होतो. तर या अर्थसंकल्पामुळे खरोखर इतकी लोकांच्या मध्ये चर्चेचे म्हणजे तरंग आणि मोठमोठे वादळ उठावीत असं खरोखर असं काय असतं की ज्याच्यामुळे अर्थसंकल्प इतका महत्त्वाचा ठरावा? तर बजेटचं असं असतं की प्रत्येक जो घटक आहे समाजाचा, प्रत्येक जो आर्थिक व्यवस्थेचा घटक आहे याच्यापर्यंत पोचणारं काही ना काहीतरी फायदा किंवा तोटा त्याचं करणारं असं बजेटचा एकूण परिणाम असतो, एकूण इम्पॅक्ट असतो. ते कसं आपण बघूया. तर बजेटच्या नेहमी 2 बाजू असतात. एक म्हणजे जमेची बाजू असते, दुसरं म्हणजे खर्चाची बाजू असते. खर्च जसं जसं केंद्र सरकार करत जातं तसं तसं कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्राला या खर्चाचा लाभ होणार असतो. त्यामुळे केंद्र सरकार कोणत्या प्रकारचा खर्च करणार आहे, ग्रामीण भागात करणार आहे का शहरात करणार आहे का पाटबंधाऱ्यांवर करणार आहे का ग्रामीण भागातल्या इलेक्ट्रिफिकेशनच्या याच्यावर करणार आहे का डिफेन्सवर करणार आहे, संरक्षणावर करणार आहे, याच्यावर अवलंबून म्हणजे ह्या सगळ्या क्षेत्रांवर अवलंबून अनेक आपले समाजाचे वर्ग, अनेक कामगार, अनेक उद्योगपती असतात. तर या खर्चाचा त्यांना लाभ होणार असतो. त्यामुळे केंद्र सरकार कोणत्या प्रकारे खर्च करणार आहे याच्याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता असते. आता जमेची बाजू जर बघितली केंद्र सरकारची तर केंद्र सरकार स्थूल मानाने कर तरी आकारतं अनेक प्रकारचे, प्रत्यक्ष कर किंवा अप्रत्यक्ष कर. हे कर शेवटी लोकांनाच भरावे लागतात आणि या करांमुळे अनेक वस्तूंच्या किमती ह्या बदलणार असतात. किंवा केंद्र सरकार हे भांडवली जमा करतं म्हणजे विविध क्षेत्रांकडनं कर्ज घेतं. तर या कर्जात की थोडंसं आपण एक तांत्रिक परिभाषा जी आहे ती आपल्याला लोकांना समजावून सांगावी लागेल. मी थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की केंद्राच्या अर्थसंकल्पामुळे सरकार जो खर्च करतं तो खर्च लोकांच्या जीवनामध्ये चांगला परिणाम घडवून आणू शकेल का किंवा कुठल्या क्षेत्रावरती चांगला परिणाम घडवून आणू शकेल याविषयीचं काही एक दर्शन आपल्याला अंदाजपत्रकामध्ये होतं. त्याची निवड तिथं आपल्याला दिसते. बरोबर. आणि जमेच्या बाबतीमध्ये निरनिराळ्या वस्तूंवरचे किंवा उत्पन्नावरचे जे कर असतात त्याच्यामधून काही वस्तू महाग होतात, स्वस्त होतात, कोणावरती कर पडतो कोणावरती पडत नाही, अशा प्रकारे लोकांच्या जीवनावर परिणाम होतात. मला बरोबर मला जे अगदी बरोबर सोप्या भाषेत समज बरोबर. आता मी असं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की केंद्रीय अर्थसंकल्पाच्या जमेच्या
आणि खर्चाच्या ज्या बाजू तुम्ही आता म्हणालात त्यातलं थोडंसं तपशीलवार विवेचन, थोडीशी त्यातली तांत्रिक जी काय टर्म्स असतील, संकल्पना असतील, त्याचं स्पष्टीकरण करून हे तुम्ही सांगू शकाल का? हो. अंदाजपत्रकाच्या म्हणजे बजेटच्या दोन बाजू असतात आपण पाहिले. एक असते जमेची बाजू, दुसरी असते खर्चाची बाजू. आता जमेच्या जी बाजू असते त्याचं वर्गीकरण साधारण असं दोन प्रकारे केलेलं आहे. एक म्हणजे महसुली जमा असते आणि दुसरी म्हणजे भांडवली जमा असते. महसुली जमेत अनेक प्रकारचे कर असतात, पण भारताच्या केंद्र सरकार संदर्भामध्ये बघायचं म्हटलं तर महत्वाचे कर म्हणजे एक्साइज टॅक्स आणि कस्टम्स ड्युटी म्हणजे आयात कर. तर एक्साइज ड्युटी आणि कस्टम्स ड्युटी यांनी केंद्र सरकारची जी महसुली जमा असते त्यातला साधारणपणे 70% भाग हा ह्या करांनी भरतो. आणि दुसरे जे दोन कर आहेत ते म्हणजे कॉर्पोरेट इन्कम टॅक्स म्हणजे म्हणजे उत्पादन कर. कॉर्पोरेट इन्कम टॅक्स म्हणजे कंपन्या जे त्यांच्या कमाईवरच जो कर भरतात त्याला कॉर्पोरेट इन्कम टॅक्स म्हणतात. आणि पर्सनल इन्कम टॅक्स म्हणजे ज्या व्यक्ती कर भरतात तो पर्सनल इन्कम टॅक्स. ही महसुली जी जमा आहे याची एक महत्वाचं. प्रत्यक्ष कर कशाला म्हणतात आणि त्याला प्रत्यक्ष असं का म्हणावं? प्रत्यक्ष कर म्हणजे अर्थशास्त्रामध्ये जे कर आपण कोणावर पास ऑन करू शकत नाहीत, म्हणजे ट्रान्सफर करू शकत नाही, हस्तांतरित करू शकत नाहीत, त्याला प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स म्हणतात. उदाहरणार्थ पर्सनल इन्कम टॅक्स. माझी जी वर्षाचं जे उत्पन्न असतं त्यातनं ज्या उत्पन्नावर मी कर देतो, जो काही कर देतो तो कर मला कोणाकडनं वसूल करता येत नाही, तो मलाच भरावा लागतो, म्हणून त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. परंतु मी जर काही उत्पादनात असेल आणि माझ्या कच्च्या मालावर जर काही एक्साइज टॅक्स असेल तर उत्पादन जेव्हा मी ते बाजारात विक्री करतो तेव्हा उत्पादन कर मी त्या किमतीत लावून शेवटी सरकार जो तुमच्याकडून त्या उत्पादनावरती कर वसूल करेल तो तुम्ही उत्पादनाच्या किमतीमध्ये अंतर्भूत करून तुम्ही ग्राहकाकडून किंवा तुम्ही ज्याला विकाल त्याच्याकडून तो कर तुम्ही वसूल कर. म्हणजे अंतिमतः तो कर ग्राहकच भरतो. बरोबर, असा त्याचा अर्थ बरोबर. अगदी बरोबर. मग भांडवली जमा असते. भांडवली जमेत भारताच्या संदर्भात 3 प्रकारच्या जमेच्या बाजू आहेत. त्यातला सगळ्यात मोठा भाग याला खुल्या बाजारातनं केलेली रक्कम जी जमा असते त्याला भांडवली जमा, मार्केट बॉरोइंग्स असं म्हणतात. विविध ठिकाणहून गव्हर्नमेंट आपलं हे भांडवली जमा म्हणजे कर्जाऊ पैसे घेत असतं. बँकांकडनं स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो या योजनेखाली बँकांच्या डिपॉझिट कायदेशीर रोखता निधी या कायद्याच्या खाली जे काय बँकांमध्ये डिपॉझिट्स असतात, ठेवी असतात, या ठेवींचा एक भाग हा गव्हर्नमेंटकडे येतो. गव्हर्नमेंट लोकांकडून देखील बॉरो करत असतं. म्हणजे सामान्य माणसांकडनं पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असतं, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असतं, इंदिरा विकास पत्र असतं, किसान विकास पत्र असतं, अशा अनेक योजनांमार्फत किंवा पोस्टल सेव्हिंग असतं, अनेक योजनांच्या करवी मधून लोकांकडून कर्जाऊ पैसे घेत असतं. तसंच आपलं केंद्र सरकार इतर ज्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा आंतरराष्ट्रीय बँका किंवा इतर जी केंद्र सरकार आहेत, परदेशी सरकार, त्यांच्याकडनं देखील कर्ज घेत असतं. आणि मग अनेक वित्तीय संस्था असतात. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत. त्या देखील गव्हर्नमेंटच्या ज्या सिक्युरिटीज असतात म्हणजे रोखे असतात, या रोखे विकत घेत असतात. म्हणजे ही झाली भांडवली जमा. आणि या व्यतिरिक्त भांडवली जमेत अजून एक नवीन जेव्हा खुलीकरणाची आपली जेव्हा धोरण भारत सरकारने स्वीकारलं तेव्हा जे केंद्र सरकारचे जे उद्योगधंदे आहेत, कारखाने आहेत, पब्लिक सेक्टर युनिट्स, तर त्याचं जे भांडवल आहे, त्याचे जे शेअर्स आहेत, त्याची विक्री देखील केंद्र सरकार सध्या बाजारात करतं आणि त्याच्यातून देखील पैसे सरकारच्या मालकीचे जे शेअर्स, सरकारच्या मालकीचे शेअर बाजारात विकतं, त्याच्यातून देखील काही पैसा सरकारकडे जमा होतो. पण फारसं काही त्याच्यातनं सरकारला अजूनपर्यंत मिळालेला तो अर्थात वेगळा भाग आहे. आता खर्चाच्या बाजूला जे बाबी असतात
त्याच्याबद्दलच थोडस सांगा. आता खर्चाच्या बाजूला सुद्धा जे हे असतात त्याचं सुद्धा वर्गीकरण महसुली खर्च आणि भांडवली खर्च असा केलेला आहे. महसुली खर्चात मुख्यतः जे आयटम्स आहेत त्यातला पहिला आयटम म्हणजे इंटरेस्ट, म्हणजे व्याज. सरकार आपलं जे केंद्र सरकार आहे, भारतीय केंद्र सरकार, यांनी अनेक वर्ष कर्जाऊ पैसे हे खूप घेतलेले आहेत. त्यामुळे ह्या वर्षी 88,000 कोटी इतकं केवळ व्याज या सगळ्या जमा झालेल्या कर्जावर हे महसुली खर्चातनं सरकारला द्यावं लागणार आहे. या व्यतिरिक्त डिफेन्स म्हणजे संरक्षणावरचा जो काय खर्च आहे तो देखील महसुली खर्चात येतो. आणि या व्यतिरिक्त फक्त 2 आयटम्स आहेत. एक म्हणजे सबसिडीज, म्हणजे त्याला आपण अनुदान म्हणतो. फूड वरची सबसिडी किंवा खतांवरची सबसिडी, खत आणि निर्याती करता दिलेली जी सबसिडी अनुदान आहेत, या सबसिडीज हा एक तिसरा त्याचा महत्वाचा हे आहे. अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांवरचा खर्च कुठे आणि सहकारी कर्मचाऱ्यांचे जे वेतन आहे हा चौथी बाब. हे सगळे या 4. आता तुम्ही म्हणालात की हा सर्व महसुली खर्च आहे. मग एखादा खर्च महसुली आहे का भांडवली आहे याचा निकष कसं ठरवायचा आहे? महसुली खर्चाचं असं असतं की तो दरवर्षी रिकरंट बेसिसवर पुन्हा होणारा जो खर्च असतो त्याला महसुली खर्च म्हणतात. भांडवली खर्च हा एकदा केला की त्याचा जो लाभ आहे त्या खर्चाचा हा दीर्घ काळापर्यंत चालणारा लाभ जेव्हा मिळतो एखाद्या खर्चातनं, असं त्या खर्चाचं स्वरूप, असं खर्चाचं जेव्हा स्वरूप असतं, उदाहरणार्थ की रस्ता बांधला किंवा एक धरण बांधलं किंवा इलेक्ट्रिफिकेशनवर खर्च केला, तर ह्याचा जो काही खर्च असतो या खर्चातून 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष अर्थव्यवस्थेला आणि सरकारला देखील लाभ मिळणार असतो. त्याला भांडवली खर्च असं म्हणतात. म्हणजे अर्थसंकल्प जेव्हा अर्थमंत्री मांडतात त्यावेळेला सरकार आता कशी जमा उभी करणार आहे, बरोबर, आणि सरकार खर्च कसा करणार आहे पुढच्या वर्षात याची एक सर्व योजना ती मांडलेली असते, बरोबर. आणि त्याच्यामध्ये कोणाला कमी कोणाला जास्ती याविषयीची काही एक निवड सरकारने केलेली असते, बरोबर. आणि हे जे निवडीचे जे काही सरकारचे निर्णय असतात ते सरकारचं धोरण असतं असं आपण समजलं. अगदी. आता मला एक नेहमी आणि आमच्या सारख्या सामान्यांना नेहमीचा प्रश्न पडतो की खरोखर सरकार खर्च करतं आणि सरकार जमा करतं, तर सरकारचा खर्च जास्त कसा करतो? तूट हा शब्द नेहमी आम्ही ऐकतो, बरोबर. तर खर्च जास्ती होतो आणि जमा कमी असते, याला तूट म्हणतात. हे आम्हाला एवढा सामान्य ज्ञानाने माहिती आहे, पण आमच्या घरामध्ये असं कधीच चालत नाही. आमच्या घरामध्ये खर्च जास्ती जमेपेक्षा होऊच शकत नाही. मला लक्षात येत नाही की सरकार जास्त खर्च करू कसं शकतं, हे तूट ही काय भानगड आहे? बरोबर. आता तुम्ही किंवा मी आपण जर आपल्या जमेपेक्षा आपण जे काही मिळवतो याच्यापेक्षा जास्त खर्च करत गेलो तर हा खर्च जसा जसा आपला वाढत जाईल तसं तसं आपण बँकरप्ट म्हणून डिक्लेअर केलं, दिवाळखोर म्हणून डिक्लेअर केलं जाऊ आणि आपल्याला जेलमध्ये टाकण्यात येईल. सरकारला काही कोणी जेलमध्ये टाकू शकत नाही, कारण की सरकार स्वतः जेल चालवत असतं. आता सरकारचं कसं चालतं की सरकार ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मालक असते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपली करन्सी ज्या आपल्या नोटा आपण ज्या वापरतो हे ते छापत असते. तर जेव्हा सरकारचा खर्च हा जमेपेक्षा जास्त होतो तसं तसं सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं हे पैसे घेत असतं, म्हणजे कर्ज रूपामध्ये घेतं. हे कर्ज ते कधीच परत करत नाही, परत करायचा त्याच्यात हेतू नसतो. आणि जो काय कर्ज सरकार रिझर्व्ह बँकेकडनं घेतं ते रिझर्व्ह बँक कडे अर्थातच पैसे नसतात, त्यामुळे रिझर्व्ह बँक पैसे छापून हे कर्ज सरकारला देतं. म्हणजे साधारणपणे त्याची मेकॅनिझम हे बरंच. पण आता ही जी तूट हा शब्द वापरला जातो याच्यामध्ये बरेच काही प्रकार आम्ही ऐकलेले आहेत, बरोबर. तर ते जरा आता आम्हाला स्पष्ट करून सांगा. तुटीचे साधारणपणे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे बजेटरी डेफिसिट, म्हणजे अंदाजपत्रकीय तूट, म्हणजे बजेटमध्ये आलेली तूट की सरकारने केलेला एकूण खर्च याच्यातनं सरकारची एकूण जमा ही जर उणे केली तर जे काय राहील त्याला अंदाजपत्रकीय तूट म्हणतात. म्हणजेच हे पैसे रिझर्व्ह बँक कडनं सरकारने, म्हणजे आता यामध्ये तुम्ही जो शब्द वापरला जमा, यामुळे तुम्ही मगाशी जे स्पष्ट केलं होतं
की जमा म्हणजे मग कर्ज घेऊन सुद्धा जी जमा झाली असेल बरोबर. सहित सगळी त्या सहित एकूण जमा, एकूण खर्च उणे एकूण जमा. म्हणजे सरकारने एक खर्च करायचा, 100 रुपये खर्च करायचं ठरवलं, बरोबर. आणि 90 रुपये घेतली, कर वसूल केले, सगळे करून 90 रुपये जमले. तर जे 10 रुपये शिल्लक राहिले, हा, ती अंदाजपत्रकीय तूट. आणि तुटीचे काय प्रकार? या व्यतिरिक्त आपण म्हटल्याप्रमाणे ही अंदाजपत्रकीय तूट म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून हे 10 रुपये उभे केले जातात आणि याचं नोटांचं छपाई या पैशातून होते. आता दुसऱ्या ज्या तुटीच्या 2 संकल्पना आहेत, एक म्हणजे आहे ती म्हणजे महसुली तूट. म्हणजे खर्चातला फक्त महसुली खर्च घेतला आणि महसुली जमा घेतली, तर महसुली खर्चातून महसुली जमा ही उणे केली तर जी रक्कम आहे त्याला महसुली तूट असं म्हणतात. आता भारताचीच आकडेवारी सांगायची झाली तर महसुली तूट जी आहे भारतात ती साधारण 54,000 कोटी आहे. मागच्या वर्षीच्या अंदाजपत्रकात 54,000 कोटींनी महसुली खर्च हा महसुली जमेपेक्षा जास्त आहे. आता महसुली तूट ही खरी आपली तूट आहे. ही भरून सरकार कसं काढतं तर 2 प्रकारांनी भरून काढतं. भांडवली खर्च हा भांडवली जमेपेक्षा कमी ठेवतो. जरा पुन्हा सांगा. म्हणजे भांडवली जी जमा आहे भांडवली खात्यावरचे म्हणजे कर्जाऊ घेतलेले पैसे, हे कर्ज घेऊन भांडवली खर्च जो त्याच्यातून होतो तो कमी ठेवतात. आणि हा जो सरप्लस येतो भांडवली खात्यावरचा जो सरप्लस येतो त्याच्यातून महसुली खात्यावरचे जे तुटीचा एक भाग आहे हा कव्हर होतो, तर त्याच्यातून भरून म्हणजे भांडवली खात्यावर महसुली खात्याची तूट भरून काढली जाते. हा एक भाग. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं घेऊन कर्जाऊ घेऊन पैसे म्हणजे जी आपण अंदाजपत्रकीय तूट म्हटलो त्या अंदाजपत्रकीय तूट भरून काढून ही महसुली तुटीचा दुसरा भाग भरून काढ. म्हणजे एकंदर थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपल्या घरगुती उदाहरणानुसार असं समजा की माझं उत्पन्न वार्षिक उत्पन्न 50,000 रुपये आणि माझा वार्षिक खर्च 70,000 रुपये चाललेला, तर कोणाकडे तरी जाऊन मी कर्जाऊ पैसे घेतो 10% 12% व्याजाने आणि हे 20,000 ची तूट भरून काढतो. अशा पद्धतीने. आता अजून तुटीचा काय प्रकार आहे का? नाही, हा फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट हा तिसरा प्रकार. राजकोषीय तूट म्हणजे जी अंदाज टोटल बॉरोइंग्स ऑफ द गव्हर्नमेंट ड्युरिंग द इयर, म्हणजे त्या वर्षातली सरकारने घेतलेली कर्ज, एकूण सरकारने घेतलेली कर्ज म्हणजे खुल्या बाजारातून असो किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं असो किंवा कोणाकडनंही असो, ही सगळी त्या वर्षात घेतलेली जी काही कर्ज आहेत ज्याच्यामुळे बजेटचा खर्च निघणार असतो त्या कर्जाला फिस्कल डेफिसिट असं म्हटलंय, राजकोषीय तूट. आता या प्रत्येक तुटीचा काही ना काहीतरी अर्थशास्त्र. सर, राजकोषीय तूट म्हणजे जर बॉरोइंग असेल तर मग अंदाजपत्रकीय तूट जी आहे ही फक्त रिझर्व्ह बँकची बॉरोइंग्स आणि ही तुम्ही ती त्याच्यामध्ये घेऊन. ठीक आहे. म्हणजे रिझर्व्ह म्हणजे अंदाजपत्रकीय तूट अधिक इतर बॉरोइंग जर घेतली राजकोषीय तूट मिळते. आता या प्रत्येक तुटीचा अर्थव्यवस्थेवर वेगवेगळ्या प्रकारचा एक परिणाम असतो. महसुली तूट म्हणजे महसुली खर्च हे महसुली जमातनं निर्माण खरं म्हणजे व्हायला पाहिजे. महसुली जमेतूनच महसुली खर्च झाला पाहिजे. पण काही कारणामुळे जर केंद्र सरकारला हा खर्च भरून काढता येत नसेल तर केंद्र सरकार काय करतं की लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन कर्ज काढून हे खर्च करत असतं. सर, तुम्हाला याच्यामुळे मला याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांसाठी म्हणून एक विचारतो की घरामध्ये आम्ही उलट करतो. म्हणजे घरामध्ये जर आम्हाला एखादं स्कूटर घ्यायची असेल किंवा एखादे घर बांधायचं असेल तर आम्ही आमचं दैनंदिन उत्पन्न आहे मी त्याला आपण महसुली उत्पन्न म्हणूया. बरोबर. त्याच्यामधून आमचा जो दैनंदिन खर्च चालतो तो आम्ही खर्च कमी ठेवतो, थोडी बचत करतो. म्हणजे आमचा महसुली खर्च हा आम्ही महसुली जमेपेक्षा कमी ठेवतो आणि त्याच्यामध्ये बचत करून आम्ही भांडवली किंवा वस्तू विकत घेण्याची जो आमची योजना असते ती अंमलात आणतो. बरोबर. पण इथे तुम्ही सांगताय हे मला थोडंसं उलट दिसतंय. बरोबर. आणि याच्याचमुळे कर्जाच्या सापळात आपलं केंद्र सरकार अडकलेलं आहे. हे ह्याच गोष्टीमुळे अडकलंय की महसुली जमा केंद्र सरकारची महसुली खर्च
फायनान्स करायला ही अपुरी पडते आणि त्यामुळे दीर्घकालीन कर्ज घेऊन महसुली खर्च हा त्याच्यातनं काढावा लागतोय. असंच जर जर वर्षानुवर्ष होत राहिलं तर कर्जाचा डोंगर हा मोठा कर्जाचा सापळा आज एक शब्द वापरलात, तर तुम्ही सापळा हा नेमका तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे कर्जाच्या सापळ्यात माणूस केव्हा अडकतो की जेव्हा कर्ज घेत जातो आणि जेव्हा त्याचं उत्पन्न हे कर्जावरचं व्याज आणि हे कर्ज फेडण्याकरता जेव्हा कमी कमी पडायला लागतं तेव्हा आणि खर्चावर कुठलाच कंट्रोल नियंत्रण ठेवता येत नाही, जास्तीत जास्त कर्जच घेतलं जातं आणि कर्जातून कर्जाची फेड जेव्हा कर्ज घेऊन कर्जाची फेड जेव्हा कोणती संस्था करायला लागते तेव्हा तो कर्जाच्या सापळ्यात अडकला. असं आम्ही एक असं वाचलं होतं, हे बरोबर आहे का की आज सरकारची परिस्थिती अशी आहे, केंद्र सरकारची, की घेतलेल्या कर्जाचं व्याज देण्यासाठी हो म्हणून सरकारला सर्व नवीन कर्ज जे आहे ते जवळजवळ त्याच कारणासाठी वापरावं लागते. नाही, हे विधान एक बरोबर आहे का? जो काही इंटरेस्ट आहे म्हणजे जे काही व्याज आहे त्याचा 1/3 भाग साधारणपणे स्थूलमानाने हा नवीन कर्ज घेऊन ते व्याज भरलं जातं असा अंदाज आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात काढले जाते. तर मग आता ही जी तुम्हाला तुटीचं सांगत होतो की अंदाजपत्रकीय तूट याच्यामुळे पैशाची निर्मिती होते आणि पैशाची निर्मिती झाल्यामुळे भाव वाढ होते. ही अंदाजपत्रकीय तुटीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर. महसुली तुटीचा परिणाम तर मी सांगितलाच की दीर्घकालीन कर्ज घेऊन महसुली जर खर्च केला तर कॅपिटल इज बिंग डिस्ट्रॉइड, कॅपिटल इज नॉट बिंग क्रिएटेड. खरं म्हणजे भांडवल हे नष्ट केलं जातं, निर्माण केलं जात नाही. हा महसुली तुटीचा परिणाम. आणि जी तिसरी संकल्पना आहे ती फार महत्वाची आहे, ते म्हणजे राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट किंवा वित्तीय तूट, की किती सरकारनी एकूण कर्ज किती घेतलं सर्व सोर्सेस मधून आणि खर्च कसा भरून काढला. आता जेव्हा सरकार एवढा कर्ज घेते तेव्हा केव्हा ना केव्हा तरी हे कर्ज हे फेडावंच लागतं. सरकार काय करते, कर्ज जास्त घेऊन कर्ज फेडते, पण हे कर्ज सुद्धा जे जास्त घेतलेलं आहे ते केव्हा ना केव्हा तरी फेडावं लागतं. सरकारकडे शेवटी हे कर्ज फेडण्याचे कोणते मार्ग आहेत? 2च मार्ग. एक म्हणजे पैसा निर्माण करणं आणि दुसरं म्हणजे कर लावणं. सर पण त्यात बिघडलं काय? नाही, त्यात बिघडलं काहीच नाही, पण अशी जर प्रक्रिया झाली तर शेवटी पैसा निर्माण केला किंवा कर लावले हे कोण भरणार आहे? आज मी भरलेले नाही पैसे म्हणून सरकारला कर्ज काढावं लागलंय. केव्हा तरी हे कर्जाचा डोंगर वाढत केव्हा तरी त्याची परतफेड करण्याकरता पैशाची निर्मिती किंवा कर लावणं. हे कर जर लावले किंवा पैशाची निर्मिती झाली आणि त्याच्यातून भाववाढ झाली तर भाववाढ ही सुद्धा एक प्रकारचं करच असतं. ही जी हा जो सगळा बर्डन आहे, हे जे सगळं ओझं आहे हे कोण सहन करणार आहे? तर ती आपली मुलं म्हणजे पुढची पिढी ही सहन करणार आहे. त्यामुळे राजकोषीय तूट म्हणजे आत्ताच्या पिढीवरनं पुढच्या पिढींवर किती भार किती ओझं सरकारने ट्रान्सफर केलेलं आहे याचं ते एक मूल्यमापन, याचं गमक आहे. धन्यवाद. आज आपण केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय, त्यातल्या मूलभूत संकल्पना कुठल्या याची थोडीशी प्राथमिक ओळख करून घेतली. खरं म्हणजे ओळख सुद्धा पूर्ण झालेली नाहीये. तूट म्हणजे काय, प्रत्यक्ष कर म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, त्याचे सामाजिक आर्थिक परिणाम कोणते असतात याची अधिक तपशीलवार आणि खोलवर अशी चर्चा होणं आवश्यक आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्राथमिक पातळीवरती याची ओळख करून घेतली. आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये राजकोषीय तूट, अंदाजपत्रकीय तूट याचा अधिक तपशीलवार आणि सखोल विचार आपण करूया. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्व माहिती देण्यासाठी आणि या सर्व संकल्पना समजावून सांगण्यासाठी डॉक्टर राजेश परचुरे इथं आले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.